आज पुणे येथे संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनी या ठिकाणी सतर्कतेने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे। नेमकं या संदर्भात पोलिसांचं नियोजन काय आहे आणि कशा प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे? साहेब काय सांगाल? आपल्यासोबत अविनाश कुमार साहेब आहेत। साहेब काय सांगाल की कशा प्रकारचं आपलं नियोजन आहे? आज इथे मुक्काम पूर्ण दिवस आणि रात्री आहे, त्यासाठी आमचे पूर्णपणे नियोजन, बॅरिकेडिंग, मॅनपॉवर डिप्लॉयमेंट, SRPF डिप्लॉयमेंट, CCTVची अरेंजमेंट तसेच सर्व्हिलियन्स व्हेकलची अरेंजमेंट इथे व्यवस्थित झालेली आहे आणि काल रात्री संध्याकाळपासूनच खूप चांगली प्रकारे इथे दर्शन सुरू आहे। त्यामध्ये जवळपास इथे 250 असा अंमलदार आणि ऑफिसर्सचे आमचे बंदोबस्त दिवस पाळी आणि रात्री असा 2 शिफ्टमध्ये बंदोबस्त। इथला बंदोबस्त त्यांच्या एक DCP रँकचे ऑफिसर असतो, म्हणून एकंदरीत आम्ही एक खूप चांगला बंदोबस्त आणि नियोजन जे ट्रस्ट आहे त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन समन्वय करून ठेवलेले। एकंदरीत काही घटना अनुचित प्रकार काही घडलेला आहे का आणि तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? आत्तापर्यंतचे जे दर्शन आहे, मूवमेंट आहे, VIP मूवमेंट सर पूर्णपणे शांततामध्ये झालेली आहे। एकही अप्रिय घटना आतापर्यंत झालेली नाही आणि असा तयारी आहे की यापुढे सुद्धा जर आमची कोऑर्डिनेशन समन्वय चांगली झाली तर काही अप्रिय घटना होणार नाही। आणि मी आवाहन करणार की आपण थोडासा इथे तुमचे जे लहान बाळमुलं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा। तसेच काही मूल्यवान वस्तू जसा की ज्वेलरीज, दागिने हा इथे घेऊन येण्याची गरज नाही। तसेच जे प्रॉपर क्यू सिस्टम आहे पुरुष आणि महिलांसाठी, ते क्यू सिस्टमचा वापर करा। अननेसेसरली इकडे तिकडे जाण्यापेक्षा क्यू सिस्टममध्ये पोलीस सोबत कोऑर्डिनेशन करून आपण दर्शन करा। एकंदरीत वातावरण भक्तिमय झालेलं आहे, पण स्वतःची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे असं साहेबाच्या बोलण्यातून या ठिकाणी जाणवत आहे। LS मराठीसाठी गणेश सोडकर, पुणे।